लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा मंडळी म्हणजेच 18 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अरे आजचा एपिसोड एक नंबर खतरनाक आहे बरं का मंडळी. जबरदस्त, शेवटपर्यंत बघत राहा आणि आजच्या एपिसोडला लाईक करायचं विसरायचं नाहीये बरं का मंडळी. सुरुवातीला त्यांनी माझा अंदाज खरा ठरवला बरं का. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आर्या आता सगळं सांगेल जीवा आणि नंदिनीला. एक्झॅक्टली तेच झालंय. नंदिनी आता आर्याचं असा हात धरून बाहेर आणते तेव्हा आर्या तिचा हात झटकते आणि म्हणते, अगं ए काय करतेस नंदिनी, मी प्रेग्नंट आहे ना. आता तिचा हात झटकते ना ती, तेव्हा तिचा मोबाईल खाली पडतो म्हणून जीवा तिचा मोबाईल उचलून द्यायला म्हणून त्या सोफ्याच्या खाली हात घालतो आणि त्याला तिथे एक पायातलं सापडतं. आता ते पायातलं पाहिल्या जीवाने ओळखलंय बरं का. आर्या त्याला विचारते, काय हे अरे जन्मजेय, तू तू हे ओळखतोस का, कोणाचं पायातलं आहे हे. नंदिनी पण विचारते, जीवा हे कोणाचं पायातलं आहे. जीवा आता विचारतो बरं का आर्याला, काय ग आर्या हे पैंजण इथे कसं काय आलं. नंदिनी म्हणते, तुमच्या ओळखीचं आहे का हे पैंजण. जीवा म्हणतो, हे पैंजण रम्याचं आहे. आर्या घाबरते आणि म्हणते, आर यू शुअर हे पैंजण रम्याचं आहे. जीवा म्हणतो, हो आय एम डॅम शुअर. हे पैंजण पार्थदादानेच तिला तिच्या 25व्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट केलं होतं आणि मी तिथे होतो. आर्या घाबरते बरं का आता आणि म्हणते, अरे बापरे याचा अर्थ काल इथे रम्या. नंदिनी घाबरते आणि म्हणते, ए काय म्हणालीस आर्या, रम्या काय, रम्या काल रात्री इथे आली होती. काय बोलतेस आर्या तू, अगं बोल, तू 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 बोल ना पुढे, तू बोलत का नाहीयेस. आणि तू तिला या घरचा पत्ता कोणी दिला. अगं ए आर्या तू रडतेस का. आर्या रडायला लागते मोठ्याने बरं का. नंदिनी तिला आता खाली बसवते आणि म्हणते, शांत बस बरं, काय झालं ते सांग. आर्या आता सगळं काही सांगते डिटेलमध्ये. काल रात्री ना अचानक घरातले लाईट गेले, मी कोणाला तरी फोन करणार आणि अचानक आता रम्या आली होती आणि रम्याने काय काय उद्योग केला ते सगळं आर्याने सांगितलंय नंदिनी आणि जीवाला. आणि इथे आपल्याला कालचे सगळे सीन फ्लॅशबॅकमध्ये दाखवले आहेत. ते सगळं ऐकल्यावर नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकली आहे मंडळी आणि वसुआत्याने तिला आज एक्सपोज केलंच आहे. बघत राहा शेवटपर्यंत. लग्नानंतर होईलच प्रेम. आर्या जीवा नंदिनीला सगळं सांगते आणि म्हणते, आजपर्यंत मी अशी बाई कुठेच पाहिली नव्हती, वीज विभागात काम करणारी वगैरे. तिने मला बेशुद्ध केलं, मी तिला अडवलं, पण मी बेशुद्ध होते. मी सकाळी शुद्धीवर आले, मला दिसलं की पेपर्स पडलेले तिकडे तिकडे. मी बेडरूममध्ये गेले आणि मी बघितलं की दोन्ही फाईल्समधले पेपर गहाळ झालेत. मी तिला अडवायचा पण प्रयत्न केला होता, पण ती निघून गेली होती. हे सगळं इथेच घडलं, इथे या घरात. तिचा चेहरा झाकल्यामुळे मला कळलं नाही ती रम्या आहे. जीवा चिडून म्हणतो, अगं हे सगळं आधी का नाही सांगितलंस. नंदिनी म्हणते, ए ए ए आर्या इकडे बघ, काय म्हणालीस तू, दोन्ही फाईल्स मधले पेपर गहाळ झाले म्हणजे तुझे आणि आमचे सुद्धा, बरोबर ना. काय का आर्या. आर्या आता गडबडते बरं का आणि म्हणते, नाही नाही नाही, माझी फाईल माझ्याकडेच होती, तुमची फाईल माझ्याकडे कशी असेल. जीवा खूप चिडतो बरं का आता आणि म्हणतो, ए लाज नाही वाटत तुला, लाज नाही वाटत, तू आमचे पेपर चोरलेस. आमचं बाळ एका चोरी करणाऱ्या बाईच्या पोटात वाढतंय. शट यार. जीवा त्याचा हात आता जोरात टेबलवर आपटतो आणि म्हणतो, मला ना पश्चाताप होतोय, आमचं बाळ चोरी करणाऱ्या बाईच्या पोटात वाढतंय. नंदिनी म्हणते, जीवा शांत व्हा, आपलं बाळ आहे, हिच्या पोटात त्रास होईल त्याला. जीवा म्हणतो, मला ना नंदिनी हिचा चेहरा पण नाही बघायचा आहे, काय करू आता सांग ना. काय करू आर्या, काय करू. अगं तुला आम्हाला आमचं बाळ द्यायचं नव्हतं ना, म्हणून हे सगळं केलंस ना तू. आता नंदिनी म्हणते, प्लीज जीवा ओरडू नका ना हिच्यावर. जीवा म्हणतो, काय करू मग नंदिनी, काय करू. अगं हिला किती पाठीशी घालायचं आपण. पश्चाताप होतोय मला आज, माझं बाळ हिच्या पोटात वाढतंय, हे सगळं मला सहन होत नाहीये. आर्या आता जीवाला सॉरी म्हणायला लागते आणि म्हणते, जन्मजय सॉरी रे, सॉरी, मला असं करायचं नव्हतं, चुकलं रे माझं. जीवा ओरडतो आणि म्हणतो, का केलंस तू हे सगळं असं का, बोल ना, बोल आता. अगं सगळं काही हे रम्याने स्वतःहून केलंय का तू सामील आहेस तिला. आर्या म्हणते, अरे नाही रे जन्मजय, माझा काहीही संबंध नाहीये. जन्मजय म्हणजे जीवा चिडतो बरं का आणि म्हणतो, हे सगळं करण्याचा तुझा काय उद्देश होता, काय साध्य करायचं होतं तुला. आर्या बोल ना. नंदिनी म्हणते, जीवा बस करा, तुम्ही हिच्यावर ओरडण्यात वेळ वाया घालवताय. अहो मला टेन्शन आलंय. अहो सरोगसीचे पेपर लागलेत रम्याच्या हाताला, तिने सगळं घरी सांगितलं असेल का. अरे बापरे, आतापर्यंत काव्या पार्थ सगळ्यांना कळलं असेल का. जीवा आता भानावर येतो आणि म्हणतो, अरे बापरे, अगं हो ग नंदिनी, थांब जरा, मी पार्थ दादाला फोन करतो. आता जीवा पार्थला फोन लावतो पण पार्थ काही फोन उचलत नाही, त्यामुळे त्याला आणखीन टेन्शन येतं. आता काय करावं काय नाही. नंदिनी जीवाला काही कळेनासं झालंय.
ही फार मोठी गोष्ट आहे बरं का मंडळी. आणि त्यांनी आज ज्या प्रकारे सगळं सत्य बाहेर काढलंय ना, ओ माय गॉड, नेहमीप्रमाणे अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या. अप्रतिम, अमेझिंग आणि जबरदस्त थरार दाखवलाय त्यांनी आज. जीवा म्हणतो नंदिनी नाही उचलत आहे ग पार्थदादा फोन. नंदिनी पण घाबरून जाते, आता काय करावं. नंदिनीला आता जीवा म्हणतो थांब थांब, मी आईला ट्राय करतो फोन. आता या मानिनी पण फोन उचलत नाही. आता पण जीवा घाबरतो आणि म्हणतो अगं आई पण नाही उचलत आहे ग फोन, काही झालं असेल का. नंदिनी म्हणते बापरे, कळलं असेल का त्यांना. जीवा म्हणतो थांब जरा, मी बाबांना फोन करतो. जीवाने आता लावलाय विक्रमला फोन. विक्रम फोन उचलतात बरं का. अजूनपर्यंत रम्या आणि वसुआत्याने घरी काही सांगितलं नाही, पण आता जीवा आणि नंदिनी घरी पोहोचतात आणि त्या बॉम्ब फोडतात बरं का मंडळी. बघत राहा शेवटपर्यंत, थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. तुमची उत्सुकता मी ताणून न धरता पटापट सांगते. आता विक्रम फोन उचलतात. जीवा म्हणतो बाबा आम्ही निघतोय बरं का, घरी यायला पोहोचतोय. विक्रम म्हणतात हो या पोरांनो, पण तुम्ही कुठे आहात. जीवा म्हणतो बाबा ते आम्ही आर्याकडे आलोय, ते आर्यासाठी टिफिन घेऊन आलोय आम्ही. विक्रम म्हणतात बरं पोरांनो लवकर या, पण सावकाश रे, पाऊस आहे बरं का बाहेर. जीवा म्हणतो हो बाबा पोहोचतोय, पण बाबा सगळं काही ठीक आहे ना, घरी ओके आहे ना. विक्रम म्हणतात काय रे, सगळं फर्स्ट क्लास का, असं का विचारतोय. जीवा म्हणतो नाही बाबा, ते पाऊस आहे ना बाहेर, सगळे आलेत का घरी यासाठी विचारलं. आम्ही पोहोचतोच. विक्रम म्हणतात बरं या पोरांनो लवकर या, आणि आईस्क्रीम मागवतो रे, आणि त्या आर्याला पण घेऊन या येताना घरी. विक्रम म्हणतो बरं बाबा ठीक आहे. आता विक्रमने असं म्हटल्या ते फोन ठेवून देतात. जीवा म्हणतो बरं बाबा पोहोचतो मी. जीवाने फोन ठेवला. नंदिनी विचारते काय झालं हो, काही झालंय का घरी, काही काय म्हणाले बाबा. जीवा म्हणतो नाही अजून काही कोणाला कळलेलं नाहीये नंदिनी, लवकर या म्हणाले बाबा, आणि येताना आर्याला घेऊन या असं म्हणालेत. आर्या म्हणते जन्मजय सॉरी रे, मी काल त्या फाईल्स आणि पेपर घेतले, माझं चुकलं रे. जीवा चिडतो आणि म्हणतो बस कर ग आर्या, मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही, आता बस कर. नंदिनी म्हणते जीवा मला एक गोष्ट कळत नाहीये, रम्याला जर कालच सरोगसीचे पेपर मिळाले असतील तर तिने अजूनपर्यंत घरात कोणाला का सांगितलं नाहीये. नंदिनीने हा प्रश्न उपस्थित केल्या जीवाला पण सॉलिड टेन्शन आलंय. नंदिनी म्हणते ती कशासाठी थांबली असेल जीवा. आणि खूप वेळ आता जीवा आणि नंदिनी विचारात पडले. तसं त्यांनी सीन रंगवलाय, म्युझिक वगैरे वाजवलाय. अमेझिंग होता मंडळी आजचा एपिसोड हा टीव्हीवर बघायला प्लीज विसरू नका, खरंच छान दाखवलाय त्यांनी. आता इकडे वसुआत्या आणि रम्याचा सीन घेतलाय. रम्या तयार होत असते. वसुआत्या म्हणतात चल ना रम्या, अगं आपल्याला बॉम्ब फोडायचा आहे ना, कधी फोडायचा आहे बॉम्ब. रम्या म्हणते अगं आई आजच फोडायचा आहे, आणि आत्ताच बरं का, पण वादळ यायला ना 15 ऑगस्टच्या आधीच सुरुवात होणार आहे, हे गुरुजींनी सांगितलं होतं, मग त्यांचं आपल्याला ऐकायला नको का. त्यावर आता वसुआत्या म्हणतात हो बरोबर आहे तुझं रम्या. रम्या म्हणते अगं आई त्या जीवा आणि नंदिनीला घरी येऊ दे ना, मग सुरू करूयात आपला 16 ऑगस्टचा धमाका. वसुआत्या अतिशय निकृष्ट बाई दाखवली बरं का मंडळी. त्यांनी काय बोलू आता या वसुआत्याबद्दल, काय ऍक्टिंग केली खतरनाक एकदम. आता बघा सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. आता काव्य आणि पार्थ पण तिथे येतात. आता या काव्याची आई आहे ना, त्यांना निघायचं असतं, तेव्हा मानिनी म्हणत असते अहो शारदाताई बाहेर किती पाऊस आहे. पार्थ आता काव्याला तिथे बसवतो बरं का. मानिनी म्हणते काय झालं बाबा पार्थ, काय टेन्शन आलंय का माझ्या सुनेला. पार्थ म्हणतो हो ना, परीक्षेचं टेन्शन घेतलंय काव्याने. विक्रम म्हणतात काय ग काव्या, अभ्यास झालाय ना तुझा सगळा. काव्या म्हणते हो बाबा अभ्यास झालाय, मी तर दुसऱ्यांदा देते मेन्सची एक्झाम, पण भीती वाटते मला, आता काही विपरीत नको घडायला. तेवढ्यात नंदिनी, जीवा आणि आर्या तिघे घरी येतात. विक्रम म्हणतात अरे आली बघ तुझी बहीण नंदिनी. अगं बाई नंदिनी समजव तुझ्या बहिणीला, तिला टेन्शन आलंय म्हणे परीक्षेचं. आधी तर जीवा नंदिनी खूप घाबरलेले असतात बरं का. घरातलं वातावरण बघतात ते आल्या काय अमेझिंग एक्सप्रेशन्स दाखवलेत कलाकारांचे, अप्रतिम प्रेक्षकांनो. नंदिनी आता काव्याजवळ येते आणि म्हणते काय ग काव्या, अगं एवढं काय टेन्शन घेतलंयस तू काव्या आहेस बरं का. काव्या विसरलीस का बेटा, अगं तू फायटर होतीस आहेस आणि कायम असणार आहे. अगं ती मेन्सची परीक्षा घाबरणार आहे तुला, टेन्शन तू नाही, उद्या त्या मेन्सच्या एक्झामने टेन्शन घेतलं पाहिजे. काव्या येणार आहे बाबा फुल फॉर्म मध्ये पेपर सोडवायला, आपलं काही खरं नाही असं वाटलं पाहिजे त्या परीक्षेला. अशीच हसत राहा बेटा, परीक्षेला जा अशीच हसत, आणि हसतच बाहेर ये, माझा विश्वास आहे तू छान पास होणार आहेस. तेवढ्यात आता वसुआत्या येतात आणि तमाशा सुरू करतात. वसुआत्या म्हणतात अगं काव्या पास होणार आहे ग नंदिनी, पण तू तर फेल झालीस. आता सगळेजण वसुआत्याकडे बघायला लागतात बरं का. काव्याला खूप राग येतो वसुआत्याचा. आर्या, नंदिनी आणि जीवाला हिंट मिळाली आहे की वसुआत्या आता तमाशा करणार आहे. वसुआत्या म्हणतात काय ग नंदिनी, तू तर आयुष्याच्या परीक्षेतच फेल झाली आहेस. नंदिनी वसुआत्याजवळ येते बरं का. वसुआत्या म्हणतात काय ग नंदिनी बोल ना, तुझे काय म्हणतायत ग प्रेग्नन्सीचे रिपोर्ट, तू पास झाली आहेस का फेल झाली आहेस.
नंदिनी आता वसू आत्याकडे बघतच राहते. वसू आत्या नंदिनीकडे बघतात, रम्याकडे बघतात आणि खूपच असं निष्ठुरपणे आणि निर्दयीपणे हसत असतात. विक्रम म्हणतात, काय चाललंय ग तुझं वसुताई पुन्हा एकदा? वसू आत्या नंदिनीला म्हणतात, बोल ना नंदिनी, तुला नसेल सांगायचं तर मी सांगू का सगळ्यांना? नंदिनी अशी डोळ्यांनी खुणवत असते वसू आत्याला की काही बोलू नका प्लीज आत्या. पण आता रम्या म्हणते, ए आई तू काय नंदिनीची परवानगी वगैरे मागतेस? नंदिनी म्हणजे खरेपणाचं दुसरं नाव बरं का. अगं असं असताना खरं बोलताना तिला काय विचारायचंय? रम्या मुद्दाम आता आग लावत म्हणते, आई तू सांग बरं, सांगून टाक बरं. जीवा येतो आणि म्हणतो, अगं ए रम्या आत्या मी काय म्हणतो, आपण आपण शांतपणे बोलूयात ना, बोलूयात. काय जो काय तुमचा गैरसमज झालाय ना तो आपण दूर करूयात हा. लगेच वसू आत्या म्हणतात, आमचा काय गैरसमज होणार आहे जीवा? मानिनी म्हणते, ओ वसुताई उगाच सगळ्यांसमोर तुम्हाला काही तमाशा करायचा असेल ना तर राहू द्या बरं. आणि उद्या आमच्या काव्याची परीक्षा आहे, कशाला उगाच तिला त्रास देताय? काव्या म्हणते, आई मी ठीक आहे. आणि तसंही आत्याबाई सांगून सांगून काय सांगणार आहे? आपल्या नंदिनी ताईकडनं छोटीशी चूक झाली असेल तर ती डोंगरा एवढी करून सांगतील आत्याबाई. लगेच पार्थ म्हणतो, हो ना, आत्याचा स्वभावच आहे एवढूशा गोष्टी एवढ्या मोठ्या करून सांगायच्या. मानिनी म्हणते, अहो वसुताई ही वेळ आहे का असं सगळं बोलायची? घरात 2-2 प्रेग्नंट सुना आहेत. मिथून काका म्हणतात, अहो वहिनी 2 नाही 3-3 आहेत. आर्या पण आली आहे ना आता. लगेच रम्या आणि वसू आत्या हसायला लागतात. विक्रम म्हणतात, बरोबर बोलतोय मिथून, काय ग ए वसुताई, अगं 3-3 पोरी आहेत घरात, जीवा प्रेग्नंट आहेत, गर्भाशय आहेत आणि तू कशाला असा तमाशा करते ग? नंदिनी आता हात जोडते बरं का वसू आत्या पुढे. ओ माय गॉड प्रेक्षकांनो, त्या नंदिनीचा चेहरा पाहिल्यावर एवढी कीव येते ना, बापरे. कुठेही असो प्रेक्षकांनो, म्हणजे समाज कितीही प्रगत झालेला असो पण बाईला कुठे ना कुठे काही ना काही त्रास सहन करावाच लागतो हा. ती नंदिनी बिचारी हात जोडते बरं का वसू आत्याला आणि हळूहळू म्हणत असते, वसू आत्या हे बघा मी हात जोडते हो तुमच्या पुढे, हवं तर तुमच्या पाया पडते. आत्या आत्या तुम्हाला माझा राग येतो ना, मला सगळं कबूल आहे हो, मी खोलीत येते तुमच्या. तुम्हाला मला जे बोलायचंय जसं वागवायचंय तसं बोला, तुमच्या खोलीत येते मी, पण इथे सगळ्यांसमोर नका ना तमाशा करू आत्या, प्लीज प्लीज मी पाया पडते आत्या तुमच्या. विक्रम तेवढ्यात म्हणतात, अगं काय चाललंय नंदिनीचं, ही हातबीत का जोडते? काव्याला पण राग येतो बरं का. काव्या म्हणते, अगं ए ताई, अगं काय चाललंय तुझं, तू या आत्यासमोर हात वगैरे काय जोडतेस? आता जीवाला कळतंय जे काही धिंगाणा होणार आहे ते माहिती आहे जीवाला, काय धिंगाणा होणार आहे ते. पण प्रेक्षकांनो या धिंगाण्याचं काहीतरी वेगळंच 90 अँगलमध्ये रूपांतर होणार आहे बरं का. आता ते आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे, त्यामुळे बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. जीवा आता लगेच मध्ये पडतो बरं का आणि म्हणतो, ऐक ना अगं ए आत्या, सोड ना सोड. काव्या म्हणते, ए थांब रे जीवा, डिस्कशन नका करू आता. आत्याबाई तुम्हाला जे बोलायचंय ना ते बोलून मोकळ्या व्हा एकदाच्या. नाही नाही, तुमच्या समोर मी, नंदिनी ताई आणि आर्या, आम्ही तिघी जणी खंबीर आणि खमक्या स्त्रिया तुमच्या समोर उभ्या आहोत. आम्ही तिघी जणी स्ट्रॉंग आहोत. तुम्ही काही जरी बोलल्या ना तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आत्या. आता वसू आत्याला ती खूप ओरडते काव्या आणि म्हणते, बोला ओ बोला आत्याबाई, जे काही बोलायचे ते बोला आणि मोकळ्या व्हा एकदाच्या. वसू आत्या नंदिनीकडे कशा बघत असतात बघा ना, काय क्रूर दिसतात त्या. बाप रे बाप, अंगावर काटा चाललाय माझ्या आज प्रेक्षकांनो. आता पार्थ पण चिडतो आणि म्हणतो, ए आत्या तुला काय बोलायचं ते बोल बरं आणि मोकळी हो. लगेच विक्रम म्हणतात, हो ना ए वसुताई बोल बरं बाई पटकन, काय आहे तुझं तमाशा? जीवा आता घाबरतो बरं का आणि नंदिनी सुद्धा. वसू आत्या म्हणतात, तुम्ही कितीही नाही नाही म्हणा तरी मी या नंदिनीबद्दल आज सगळं खरं खरं सांगणार आहे. आणि तसंही या काव्याला चुकीचं ठरवताना मला जो काही आनंद होतो ना त्याला जगात तोड नाहीये. एक नंबरची आगाऊ पोरगी ही काव्या. आता या सगळ्यांनी डोळे मिटून घेतले बरं का. वसू आत्या आता काव्यासमोर येतात आणि काव्याला घाबरवायला लागतात बरं का आणि म्हणतात, काय म्हणालीस ग काव्या, तू काय म्हणालीस, पुन्हा बोल. आत्ता बोललीस ना तू की तू आणि तुझी बहीण आणि ही आर्या तुम्ही तिघी जणी खमक्या आणि स्ट्रॉंग बायका आहात का? आर्याने आता डोळे लावून घेतलेत बरं का मंडळी, म्हणजे एवढा तमाशा रंगलाय की विचारू नका. वसू आत्या म्हणतात, असंच म्हणालीस ना तू काव्या? अगं पण तुझा हिशोब चुकलाय बरं का काव्या. हो चुकलाय तुझा हिशोब, कारण आत्ता या क्षणी या घरात 3 नाही बरं का, फक्त 2च बायका प्रेग्नंट आहे. आणि इथून पुढे जे वसू आत्याने केलंय ना, बाप रे बाप बघा तर. विक्रम म्हणतात, काय बोलतेस तू वसुताई? वसू आत्या लगेच म्हणतात, अगं विक्रम मानिनी गंमत आहे बरं का आपल्या घरामध्ये, या तिघींपैकी एक मुलगी प्रेग्नंट नाहीये बरं का. लगेच मानिनी आणि विक्रम उठून उभे राहतात बरं का. काव्याला पण टेन्शन आलंय, पण आता साहजिक आहे, काव्याला थोडीच वाटणार आहे की नंदिनी प्रेग्नंट नाहीये. आता काव्या आर्याला विचारते, काय ग ए आर्या, अगं तू प्रेग्नंट नाहीयेस? आता आर्याला टेन्शन आलं. आर्या डोळे लावून घेते बरं का आणि काय बोलावं कोणाला काही कळे नाही. या तिघांना बिचाऱ्यांना एवढं धारेवर धरलंय ना आता, बाप रे बाप. बघा तर आता कसं एक्सपोज होतं सगळं. आर्या उभी राहते आता उठून.
काव्या म्हणते, आर्या तू असं का बोललीस आम्हा सगळ्यांना की तू प्रेग्नंट आहेस ते? रम्या आता काव्याला म्हणते, काय ग हे काव्या, हा कोणता कॉन्फिडन्स आहे तुझा? नाही बरोबर आहे म्हणा, प्रेग्नेंट नाहीये किंवा खोटी प्रेग्नेन्सी आहे असं म्हटल्यावर तू नंदिनीकडे कशाला बघशील ना, कारण तुझी बहीण तुला तर अगदी खूपच सत्यवादी वगैरे वाटते ना. नंदिनी कधी खोटं बोलतच नाही. वसू आत्या लगेच म्हणतात, अगं रम्या इथेच तर मेख आहे ना, अगं ही नंदिनी आहे ना नंदिनी. तेवढ्यात आता शारदाताई उभ्या राहतात बरं का आणि म्हणतात, अहो ओ वसुताई पुरे करा ना, बस करा ना आता. वसू आत्या म्हणतात, का हो का बस करू, सांगा ना शारदा, का बस करू? खरं खरं सगळ्यांच्या समोर नको का यायला? जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं बरं का. वसू आत्या म्हणतात, विक्रम मानिनी मिथून सगळ्यांनी नीट ऐका, तुमच्या सगळ्यांची लाडकी ही सर्व गुणसंपन्न नंदिनी फेल ठरली आहे बरं का. सगळेजण वसू आत्याकडे बघायला लागतात. आजचा एपिसोड आवडतोय ना मंडळी, मग लाईक करायला विसरू नका आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. वसू आत्या म्हणतात, काय म्हणाली होतीस ग मानिनी तू, ही नंदिनी तुझ्या अंगणातली तुळस आहे वगैरे? अगं तुळस कसली, निवडुंग आहे ही निवडुंग. वसू आत्याला फार मजा येते बरं का नंदिनीला एक्सपोज करायला. विक्रम म्हणतात, काय ग ए वसुताई, काय तमाशा करतेस ग, तुला जे बोलायचं ना ते काय बोलायचं पटकन बोल ना. आता वसू आत्या म्हणतात, अरे विक्रम तुला बोलून कशाला, करून दाखवते ना. आणि या वसू आत्याने काय केलं आता मंडळी, त्या नंदिनीच्या पोटावर दनादन दनादन चापटा मारायला सुरुवात केली. आता अर्थातच या सगळ्यांना असं वाटतंय की नंदिनी प्रेग्नंट आहे आणि असं पोटावर मारल्यावरती काय यांच्या जीवाला वाटणार आहे बरं का. काव्या तर एकदम घाबरते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. काय एक्सप्रेशन दिलेत बघा ना सगळ्यांनी. पार्थ म्हणत असतो, ए वसू आत्या काय करतेस? मानिनी पण घाबरते बरं का. वसू आत्या काही थापडा मारायच्या थांबत नसतात, त्या जोर जोरात नंदिनीच्या पोटावर मारत असतात. नंदिनी वसू आत्याचा हात धरते. शेवटी काव्या येते वसू आत्याजवळ आणि म्हणते, ओ आत्याबाई अहो काय करताय, कळतंय का तू? वसू आत्या किती निर्दयी आहेत बघा ना. त्या काव्याला म्हणतात, अगं ए काव्या तू ओरडलीस ना तर थोडाफार त्रास तुझ्या बाळाला होईल, पण या नंदिनीच्या पोटावर कितीही मारलं कितीही हाणलं ना तरी हिच्या पोटातल्या बाळाला काहीच त्रास होणार नाहीये. आता काव्या जीवा सगळेजण वसू आत्याकडे बघतच राहतायत. वसू आत्या पुन्हा एकदा जोरात मारतात नंदिनीच्या पोटावर आणि म्हणतात, कारण या नंदिनीचं पोट रिकामं आहे, या पोटात बाळच नाही. मंडळी नंदिनीची खूप कीव येते बरं का मला. नंदिनी बिचारी सारखी रडते आणि आता त्यांनी याच एक्साइटमेंटवर आजचा हा एपिसोड संपवला बाबा. आता उद्याच्या भागात तर तमाशाच तमाशा आहे, त्यामुळे बघत राहा मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम उद्याचा भाग खूप सॉलिड असणार आहे. आता आजचा भाग त्यांनी इथेच संपवला. आता उद्याच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की वसू आत्या म्हणतात, विक्रम मानिनी अरे या नंदिनीचं मिसकॅरेज आधीच झालं होतं, ही गोष्ट या दोघांनी आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. तुझ्या या सुनेला जाब विचार मानिनी, विचार जाब. मानिनी आता समोर येते बरं का आणि ती आता वसू आत्याला मारते, रम्याला मारते, जीवाला मारते का नंदिनीला मारते? मला कमेंटमध्ये प्लीज सगळ्यांनी उत्तर द्यायचं. माझा असा अंदाज आहे प्रेक्षकांनो, कदाचित मानिनी वसू आत्यालाच मारेल आता, असा अंदाज आहे बरं का माझा. तुमचा अंदाज मला कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा हा हंगामा, आजचा हा खतरनाक जबरदस्त एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. प्लीज प्रेक्षकांनो उद्या सगळ्यांनी उपस्थिती लावा आणि प्रत्येकाने मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटलाय हा एपिसोड रिव्ह्यू. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. टेक केअर मंडळी, धन्यवाद.